नमस्कार, मी सीमाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। मित्रांनो, थंडीचे वातावरण चालू आहे, एकदम गुलाबी थंडी चालू आहे आणि या गुलाबी थंडीमध्ये थंडगार पदार्थ खाण्याची मजा काही औरच असते। यासाठीच आजची स्पेशल रेसिपी आहे आणि ती म्हणजे या थंडीमध्ये स्ट्रॉबेरीसुद्धा खूप सारी येते मार्केटमध्ये, म्हणून आज आपण स्ट्रॉबेरीपासून एक पदार्थ बनवणार आहोत, म्हणजे एक प्रकारचे डेझर्ट आहे हे। चला तर मग आपण त्याची रेसिपी पाहूया। इथे मी 1 कप गाईचे दूध घेतलेले आहे, त्याचबरोबर यामध्ये 1/3 कप साखर घातलेली आहे। आता आपल्याला हे मध्यम आचेवर असेच कंटिन्यूस हलवत राहून उकळवून घ्यायचं आहे आणि जोपर्यंत हे दूध अर्धे होत नाही तोपर्यंत आपल्याला हे असंच शिजवून घ्यायचं आहे। ज्या पद्धतीने आपण कंडेन्स मिल्क तयार करतो तसेच ही आपल्याला पद्धत वापरून आटवून घ्यायचं आहे। असं सतत हलवत राहून मध्यम आचेवर दूध ठेवून आटवून घ्यायचं आहे। जवळपास अर्ध होईल इतपत आपल्याला हे मध्यम आचेवर कंटिन्यूस हलवत राहून दूध घट्टसर करून घ्यायचे आहे। तुम्ही पाहत असाल याची कन्सिस्टन्सी कशी एकदम घट्टसर होत आलेली आहे। अजून थोडा वेळ आपण फक्त ठेवूया, एकदमच घट्टसर होत आलेले आहे आणि अजून थंड झाल्यानंतर अजून घट्ट होईल। त्यामुळे आता मी गॅस बंद करते आहे। पहा कन्सिस्टन्सी किती छान झालेली आहे, जवळपास हे आपले कंडेन्स मिल्क तयार झालेले आहे एक प्रकारे। आता आपण याला थंड करण्यासाठी ठेवून देऊया। गॅस जरी बंद केला तरी मधून थोडेसे हलवायचे आहे, म्हणजे ते पटकन थंड होईल आणि त्याच्यावर साई जमणार नाही, म्हणून आपल्याला हे अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आहे। हे थंड होते तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करूया। यासाठी मी इथे स्ट्रॉबेरी घेतलेली आहे, हे जवळपास 9 ते 10 स्ट्रॉबेरी आहेत। याचे आपण काप करून घेऊया। ही स्ट्रॉबेरी मी मिठाच्या पाण्यामध्ये टाकून थोडा वेळ ठेवली होती आणि फक्त पाण्याखाली म्हणजे असं चाळणीमध्ये ठेवून धुवून घेतलेली आहे। जास्त प्रमाणात पाण्यामध्ये भिजवली तर याचे खराब होण्याचे चान्सेस जास्त असतात, त्यामुळे एक 5 ते 10 मिनिट आपल्याला मिठाच्या पाण्यामध्ये ठेवायचं आहे। पहा, मी ही स्ट्रॉबेरी अशा पद्धतीने कापून घेतलेली आहे। आता आपल्याला या स्ट्रॉबेरीचे जेल तयार करायचे आहे। अजून एक महत्त्वाचे म्हणजे माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। ही कापलेली स्ट्रॉबेरी एका बाउलमध्ये मी काढून घेतलेली आहे। आता आपल्याला हे पावभाजीचे जे स्मॅशर आहे त्याने ही फक्त थोडीशी क्रश करून घ्यायची आहे, जास्त आपल्याला बारीक करायची नाही, कारण आपलं जे आपण डेझर्ट बनवत आहोत त्या डेझर्टमध्ये ही थोडीशी आपल्याला लागली पाहिजे। मिक्सरवर जर आपण केलं तर हे जास्तच बारीक होईल, म्हणून इथे मी अशा पद्धतीने बारीक करून घेते आहे, कारण थोडेसे त्याचे कणसुद्धा दाताखाली आपलं जर डेझर्ट खाताना ते टेस्टी लागतात, त्यामुळे मी अशा पद्धतीने इथे बारीक करून घेतली आहे। आता या दुधामध्ये जी आपण स्ट्रॉबेरी बारीक करून घेतलेली आहे ती स्ट्रॉबेरी आपण या दुधामध्ये घालून घ्यायची आहे। पहा, हे आता थंड झाल्यानंतर किती घट्टसर झालेले आहे। आता यामध्येच ही क्रश केलेली स्ट्रॉबेरी आपण घालून मिक्स करून घेऊयात। एक प्रकारे आपण या स्ट्रॉबेरीचा फ्लेवर बनवलेला आहे, कंडेन्स मिल्कचा तुम्ही म्हणू शकता। असं मिक्स करून थोडा वेळ असंच ठेवून देऊया। आता आपण यामध्ये स्ट्रॉबेरीचा फ्लेवर तयार केलेला आहे। जर अजून तुम्हाला वाटत असेल की अजून स्ट्रॉंग फ्लेवर हवा आहे स्ट्रॉबेरीचा, तर मार्केटमध्ये स्ट्रॉबेरी इसेन्स मिळतो, त्याचा 1 थेंब तुम्ही यामध्ये मिक्स करू शकता। आता आपल्याला जेल बनवायची आहे, त्यासाठी इथे मी स्ट्रॉबेरी कापून घेते आहे। इथे मी 1 कप स्ट्रॉबेरी घेणार आहे। आता ही कापलेली स्ट्रॉबेरी आपण मिक्सरमधून फिरवून घेऊया। पहा, अशा पद्धतीने बारीक झालेले आहे। हे बारीक झालेले मिश्रण आपण एका पॅनमध्ये ओतूया आणि यामध्येच मी इथे अर्धा कप साखरेचा वापर केलेला आहे। मुद्दामहून मी इथे अर्धा कप साखरेचा वापर केलेला आहे, कारण ऑलरेडी आपण एक फ्लेवर बनवलेलाच आहे। इथे मला थोडासा आंबट फ्लेवर बनवून घ्यायचा असल्यामुळे इथे मी अर्धा कप साखर वापरलेली आहे। तसेच जेल स्वरूपात करण्यासाठी इथे मी 1
टेबलस्पून कॉर्नफ्लोअर मिक्स केलेले आहे। हे कॉर्नफ्लोअर टाकल्यानंतर तुम्ही कंटिन्यूज हलवत राहायचं आहे, कारण याच्या गाठी होऊ शकतात, त्यामुळे कंटिन्यूज हलवत राहून हे जेल तयार करून घ्यायचं आहे। कॉर्नफ्लोअर तुम्ही थोडंसं पाण्यामध्ये मिक्स करून सुद्धा घालू शकता। पहा, आपलं हे जवळपास जेल तयार झालेलं आहे। आता आपण गॅस बंद करूया, कारण जर आपण जास्त वेळ ठेवलं तर एकदमच घट्ट होईल। ते घट्ट आपल्याला हवे तसे पसरवता येणार नाही। आता आपण इथे व्हिप क्रीमचा वापर करायचा आहे। इथे मी ट्रोपोलाइटचे अर्धा कप व्हिप क्रीम घेतलेले आहे। याला आता आपण व्हिप करून घेऊया, म्हणजे हे क्रीम स्वरूपात तयार होईल। यातील मी थोडेसे काढून घेते, मी पेपर कोनमध्येच काढून घेते, कारण मला थोडंसं गार्निशिंग करता हवे आहे व्हाईट क्रीम। आता यामध्ये आपण जे सुरुवातीला जो स्ट्रॉबेरीचा फ्लेवर बनवून घेतलेला आहे तो यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि अजून थोडेसे आपण व्हिप करून घेऊया। म्हणजे त्याचबरोबर यामध्ये मी थोडासा अर्धा टीस्पून रेड कलर घातलेला आहे, कारण व्हाईट क्रीम घातल्यामुळे थोडासा लाईट कलर येऊ शकतो, म्हणून मी ते कलरचा वापर केलेला आहे। पहा, आता हे एक प्रकारे आपले स्ट्रॉबेरी आईस्क्रीमसुद्धा म्हणू शकता। असेच जर तुम्ही ठेवले तर स्ट्रॉबेरी आईस्क्रीम तयार होते। गार्निशिंग करता मी थोडेसे स्ट्रॉबेरीज कट करून घेतलेत। आता आपण थोडासा हा ग्लास सर्व करण्यासाठी गार्निश करून घेऊया। इथे मी सुरुवातीला आपण जे क्रीम तयार केले स्ट्रॉबेरी ते घालून घेतलेले आहे। त्यानंतर परत आपण जे स्ट्रॉबेरी जेल बनवलेले आहे ते पसरवून घ्यायचे आहे, म्हणजे खालचा थर आपला गोड असणार आहे, वरचा थर थोडासा आंबट आणि गोड असणार आहे। त्याचबरोबर बाजूला आपण स्ट्रॉबेरी लावून घेतोय, म्हणजे गोड आणि आंबट याचा मिलाप असणार आहे। पहा, अशा पद्धतीने आपण गार्निश करत आहोत। या डिशचे नाव मी अजूनपर्यंत तुम्हाला बोलले नाही। हे आपण स्ट्रॉबेरी मूस बनवलेले आहे। त्यानंतर मी व्हिप क्रीमचं मी बोलले होते ना, मला व्हाईट क्रीम थोडंसं गार्निशिंग करता हवे आहे, त्यासाठी मी इथे थोडेसे हे व्हिप क्रीम व्हाईट घातलेले आहे। त्यानंतर आपण यामध्येच थोडासा वरचा तर वापस जो फ्लेवर बनवला होता आपण तो घालून घ्यायचा आहे। असे एक एक लेयर्स आपण तयार करून घेत आहोत। त्यानंतर परत व्हाईट क्रीमचा आपण थर दिलेला आहे आणि यामध्येच आपण थोडीशी टूटी फ्रूटी वर घालायची आहे गार्निशिंग करिता, खूपच छान लागतं हे। तसेच कट केलेली स्ट्रॉबेरी आपण मध्ये ठेवणार आहोत। तुम्ही पाहाल ग्लास इतका सुंदर दिसतो आहे, खूपच छान टेस्टी लागते। हे असंच आपण फ्रीजरमध्ये अर्धा तास ठेवून देऊया, मग तुम्हाला कळेलच किती छान ही रेसिपी आहे। पहा, ग्लास अर्धा तासानंतर आपण कट करून घेऊया। खूपच छान सेट झालेले आहे आणि दिसायला तर सुंदर आहेच, शिवाय खूपच टेस्टी आहे ही रेसिपी। तुम्ही सुद्धा करून पहा आणि कशी झाले ते कळवायला मला विसरू नका। त्याचबरोबर आपण पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा, नेहमीच आनंदी राहा। धन्यवाद।